शनिवारपासून देशभरात लागू होणार हे 8 मोठे नियम. शनिवार म्हणजेच 1 जून 2024 पासून देशभरात मोठे बदल होणार आहेत, ज्याचा सर्वसामान्यांच्या खिशाला देखील फटका बसणार आहे. मे महिना संपत आला असून काही दिवसातच जून महिना सुरू होत आहे. जसे प्रत्येक नवीन महिन्याच्या सुरुवातीला काही आर्थिक नियम बदलत असतात, पैशाच्या संदर्भात, पेट्रोल डिझेलच्या संदर्भात, गॅसच्या संदर्भात, आधार कार्डच्या संबंधात देखील एक मोठा नियम, बँकांच्या संदर्भात, अल्पबचत योजनांच्या व्याजदराच्या संदर्भात देखील काही नियम इथे बदलण्यात येणार असून जे 1 जून 2024 पासून लागू होणार आहे. तर संपूर्ण आणि सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत की 1 जून 2024 पासून कोणते कोणते असे नवीन आर्थिक नियम लागू होणार आहेत की ज्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होणार आहेत. व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ आणि जाणून घेऊयात कोणते असे ते 7 ते 8 बदल आहेत जे 1 जून 2024 पासून लागू होतील. येणाऱ्या 1 जून 2024 पासून बँकिंग, विमा आणि तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पेट्रोल डिझेलच्या किमती, गॅस सिलेंडरच्या किमती याच्या संदर्भात भरपूर गोष्टी बदलणार आहे आणि त्याचा नागरिकांच्या खिशावर ताण पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच नवीन नियमानुसार काय बदल होणार याविषयी आता उत्सुकता लागलेली आहे. त्यातच लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी जवळपास संपत आलेली असून 4 जूनला आता निकाल देखील जाहीर होणार आहेत. त्यामुळे 4 जूनला पूर्ण जनतेचं आता लक्ष लागलेलं आहे की कोणत्या पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळतंय, कोणाचं सरकार स्थापन होतंय आणि सरकार जर त्या ठिकाणी स्थापन झालं तर त्यामध्ये काय 100 दिवसाचा अजेंडा असेल आणि काय त्यामध्ये नवीन आर्थिक धोरणं बदलतील. तर सगळ्यात पहिली अपडेट आहे बँकांच्या संदर्भात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI यांनी जारी केलेल्या बँकेच्या हॉलिडे लिस्टनुसार बँका जूनमध्ये 8 दिवस बंद राहतील. यामध्ये रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. ईद सारख्या इतर सुट्ट्यांमध्ये जूनमध्ये बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची बँकांची कुठलीही कामे असतील ज्यामध्ये RTGS NEFT करणे असेल किंवा कुठल्या योजनांचे फॉर्म भरणे असेल तर ते तुम्ही आत्ता लगेच त्या ठिकाणी करून घेणं अपेक्षित आहे, कारण की पुढच्या महिन्यात 8 दिवस बँका बंद राहणार आहेत. हे RBIने लिस्ट जारी केलेली आहे. आता यानंतर गॅसच्या आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये देखील बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो, पण त्याआधी वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठे बदल झालेले आहेत. 1 जूनपासून वाहतूक नियमांमध्ये देखील बदल होणार आहे. तुम्ही गाडी रस्त्यावर चालवत असाल, तुमचं ड्रायव्हिंग लायसन काढायचं असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल तर जो काय दंड आहे तर तो देखील मोठ्या प्रमाणावर आता भरावा लागणार आहे. नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियम पुढील महिन्यापासून लागू होतील. जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला दंडही मोठा भरावा लागेल. नव्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीने जर अतिवेगानं गाडी चालवली म्हणजे स्पीडचं लिमिट जर तोडलं तर त्याला 1000 ते 2000 रुपये इतका दंड भरावा लागू शकतो. त्याचबरोबर जर तुमच्याकडे लायसन नसेल, लायसन नसताना गाडी चालवण्यास 500 रुपये दंड, याशिवाय चालकानं हेल्मेट किंवा सीट बेल्ट न लावता गाडी चालवली तर त्याला देखील दंड हा भरावा लागणार आहे. या व्यतिरिक्त एक असा कडक नियम आहे की भारतात ड्रायव्हिंगचं वय 18 वर्ष आहे. अल्पवयीन म्हणजे 18 वर्षाखालील अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवल्यास त्याला मोठा दंड आकारला जाईल. अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास त्याला तब्बल 25,000 रुपयापर्यंत दंड भरावा लागेल. याशिवाय अल्पवयीन व्यक्तीला वयाच्या 25 वर्षापर्यंत त्याला कधीही परत ड्रायव्हिंग लायसन देखील मिळणार नाही. तर असा या दंडामध्ये वाहतुकीच्या नियमांमध्ये देखील बदल झालेला आहे. आता LPG म्हणजे आपली घरगुती गॅसच्या सिलेंडरच्या किमतीत, पेट्रोल डिझेलच्या किमतीत काय बदल होतोय, पण त्याआधी आधार कार्डचं अपडेट करणं त्या ठिकाणी याविषयी देखील बदल आहे. UIDAI ही आधार कार्डची जी संस्था आहे त्यांच्या मार्फत आता आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख जी जाहीर केली होती ती 14 जूनपर्यंत वाढवली आहे. आधार कार्डमध्ये कुठलेही अपडेट, कुठले बदल करायचे असतील तर 14 जूनपर्यंत मोफत तुम्ही करू शकता. आधार कार्ड धारक सहजपणे आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करू शकतात. ऑफलाईन अपडेटसाठी जर तुम्हाला आधार कार्ड केंद्रावर जावं लागेल आणि प्रति अपडेट 50 रुपये शुल्क भरावं लागतील. म्हणजे आधार कार्डमध्ये तुमचा फोटो असेल किंवा तुमचा ॲड्रेस किंवा ज्या गोष्टी तुम्हाला चेंज करायच्या आहेत त्या आता 14 जूनपर्यंत ऑनलाईन तुम्ही चेंज करू शकता, त्याही पूर्णपणे मोफत. जर आधार कार्डवर जाऊन जर केलं तर त्यामध्ये तुम्हाला पैसे भरावे लागू शकतात, तेही 50 रुपये. कुठल्याही बँकेत जर तुमचं खातं असेल आणि त्यावर व्याज मिळवत असाल, अल्पबचत योजना, बचत योजनेच्या अंतर्गत व्याज तुम्ही मिळत असाल तर व्याजदरामध्ये बदल होत आहे. हा आहे बदल. PPF म्हणजे जे प्रोव्हिडंट फंडचं अकाउंट असेल किंवा किसान विकास पत्र असेल किंवा सुकन्या समृद्धीसारख्या ज्या योजना आहेत
या छोट्या बचत योजना ज्या असतात तर याची व्याजदर दर तिमाहीला बदलतात. अनेकदा जुने व्याजदर कायम ठेवले जातात. त्यामुळे आता 30 जूनला नव्या दरांबाबत सरकारचं हे जे काही लोकांचं लक्ष आहे लागून आहे आणि 30 जूनला या नियमांमध्ये किंवा हे जे हे आहे त्यामध्ये बदल होणार आहेत. आता LPG गॅस आणि पेट्रोलच्या बाबतीत त्या ठिकाणी भरपूर बदल त्या ठिकाणी होणार आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्सच्या टेस्टचे देखील नियम बदलले आहेत. सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमात बदल केलेला आहे. आता सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे RTO ऑफिसमध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची आता गरज नाही. त्याऐवजी तुम्ही आता खाजगी संस्थांना टेस्ट घेण्याचं आणि प्रमाणपत्र देण्याचं जे काय आहे अधिकृतीकरण केलं आहे. आता 1 जूनपासून हा नवीन नियम लागू होईल. जर एखाद्याला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं आहे तर त्यासाठी आता टेस्ट देण्यासाठी तुमच्या RTO कार्यालयात जायची गरज नाही. तुम्ही कोणत्याही खाजगी संस्थेला त्या ठिकाणी तिथे जाऊन तुमची टेस्ट त्या ठिकाणी देऊ शकता आणि त्यानुसार त्या ठिकाणी तुमचं हे लायसन मिळू शकता. व्हॉट्सॲपच्या संदर्भात देखील एक बदल झालेला आहे व्हॉट्सॲप कंपनीकडून. आता व्हॉट्सॲप प्रत्येक SMS-वर आकारणार 2.3 रुपये म्हणजे $2.30 त्या ठिकाणी आकारणार आहे. मेटा ही व्हॉट्सॲपची कंपनी आहे. तर व्हॉट्सॲपने OTPची नवीन श्रेणी त्या ठिकाणी लॉन्च केली आहे. त्यामुळे भारतात व्यावसायिक संदेश पाठवण्याचा खर्च वाढेल. बिझनेस अकाउंट ज्यांचा आहे त्यांच्यासाठी हा खर्च आहे. व्हॉट्सॲपच्या नव्या निर्णयामुळे कंपनीच्या कमाईत वाढ होण्याच्या अपेक्षित असून इकॉनॉमिक टाईमच्या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय संदेशांच्या किमती पूर्वीच्या तुलनेत 20 पटीने वाढल्या आहेत. मात्र सामान्य वापरकर्त्यांसाठी पूर्वीप्रमाणे व्हॉट्सॲप मोफत असेल. म्हणजे आंतरराष्ट्रीय जर त्या ठिकाणी मेसेज असेल किंवा बिझनेस रिलेटेड मेसेज असेल तर त्यासाठी $2.30 एका SMS-वर आकारणे सुरू होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गॅसच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीच्या बाबतीत आता काय होतं दरवर्षी प्रत्येक महिन्यामध्ये LPG गॅस सिलेंडरचे दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केले जातात. त्यामुळे 1 जून रोजी तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करतील. मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. तसेच घरगुती गॅसचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. त्यामुळे जूनमध्ये पुन्हा व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी होऊ शकतात आणि घरगुती सिलेंडरचे दर कमी होऊ शकतात. म्हणजे अजून आपल्याला त्याविषयी सांगता येणार नाही, पण नक्कीच यामध्ये काहीतरी बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो. तेलाच्या ज्या मार्केटिंग कंपन्या आहेत किंवा तेल कंपन्या ज्या आहेत तर ते 1 जून रोजी गॅसचे दर ठरवतील तर ते आपल्याला त्यावेळेस नक्कीच समजेल. तसेच PM किसान सन्मान निधी योजनेचा नीती आयोगामार्फत देखील त्या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे. तर त्या सर्वेक्षणानुसार लोकांमध्ये अशी चर्चा आहे की त्याचा हप्ता त्या ठिकाणी वाढणार आहे किंवा PM सन्मान निधी योजनेच्या याच्यामध्ये बदल होऊ शकतात. कारण की नीती आयोगाचं सर्वेक्षण आता त्या ठिकाणी संपणार आहे आणि जूनमध्ये तो अहवाल दाखल होणार आहे. तर त्यामध्ये देखील काही बदल होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. काही लोकांकडून पॉझिटिव्ह देखील PM किसान सन्मान निधीच्या योजनेत बोललं जात आहे. काही लोकांचं असे मत आहे की तो हप्ता वाढू शकतो. तर हे होते काही महत्त्वाचे बदल जे 1 जूनपासून पूर्ण देशभरात लागू होतील. ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.